शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आता ठाकरेंच्या खासदारांबद्दल उघडपणे बोलायला लागलेले आहेत. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत असं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. पण खासदार बाहेर पडले तरी शिंदेंच्या शिवसेनेतच जाणार का हा देखील प्रश्न आहे. पाहूया. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. उलट हे जे पक्ष फोडतात पैसे देऊ त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंवर थेट वार करत खासदारांसाठी दरवाजे उघडे असल्याचं म्हटलंय. ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल तर दरवाजे खुले आहेत असं सांगून सरनाईकांनी निमंत्रणच दिलंय. ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असतानाच सरनाईकांच्या वक्तव्यानं भुवया आणखी उंचावल्यात. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळं आहे. त्यामुळे पहिला त्यांना प्राधान्य आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांनी तसा विचार केला तर देऊ. तुमच्या पक्षाला मतदान करताना पुढचे लोक विचार करतील की या पक्षाचे खासदार फुटतात? अजिबात नाही. असं कशाला विचार करतील? उलट हे जे पक्ष फोडतात पैसे देऊ त्यांना जोड्याने मारतील. आज थोडे लोक दबलेले आहेत आणि ह्यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे लोकशाहीमध्ये. तर स्वतः उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केलेत. खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. खासदार जर पक्ष सोडून गेलेच तरी कार्यकर्ते पदाधिकारी सोबत राहावेत यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व खासदार आपल्या सोबत आहेत असं ईशान्य मुंबईच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले. खासदार फुटणार अशा चर्चा असलेल्या मतदारसंघातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना खासदार आपल्याच सोबत आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातच खासदारांच्या बैठकीनंतर आता आमदारांचीही लिटमस टेस्ट होणार आहे. रविवारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते तर 5 गैरहजर होते. आता 22 जूनला आमदारांचीही बैठक बोलावली आहे. शिवालय इथं उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे 22 जूनला किती आमदार उपस्थित राहतात हेही दिसेल. तर बैठकीला जे खासदार प्रत्यक्ष आले नाहीत ते ऑनलाईन हजर होते असा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. आणि आम्ही उद्धवजींसोबत आहोत यासाठी तुळजाभवानी आणि साईबाबांची शपथ खासदारांनी घेतल्याचं संजय राऊतांनी पत्रकारांना सांगितलंय. की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काय ऑनलाईन बैठकी? हो, मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली. हा, म्हणजे एका प्रकारे वेगळा शपथविधी सोहळा. नाही म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे. मग चिंता कसली आली? संजय राऊत जर म्हणतायत की मुलांची देवाची याची शपथ घेतली, मग चिंता कशाला पाहिजे आपल्याला? म्हणून त्यांनी सुद्धा चिंता करू नये ना. हे वारंवार प्रेसच्या समोर येऊन त्या खासदारावर जो आक्षेप घेणं चालू आहे किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभं करणं चालू आहे हे थांबवलं पाहिजे. नुकताच पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला. 28 पैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापनही केला आणि NCPI पक्षात विलिनीकरणाचा निर्णयही केला. त्याचप्रमाणे जर ठाकरेंच्या खासदारांनी वेगळा गट तयार केलाच तरी कारवाईपासून वाचण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावंच लागेल.
उद्धव साहेबांचे 9 खासदार आहेत, तर ते 2/3 जर ते बाहेर निघाले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन केला त्यांचा पक्ष, तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. अशा पॅरा 4मध्ये तरतुदी आहे. त्याप्रमाणे मला वाटतं आता डेव्हलपमेंट हे अशी TV न्यूजवरून वगैरे अशी पॉलिटिकल डेव्हलपमेंट दिसते की ते 9 सदस्य वेगळा गट स्थापन करतील आणि पॅरा 4 प्रमाणे ते कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतील. एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं तेव्हा आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला. त्यामुळे बंड करूनही ते विलीन झाले नाहीत. अर्थात ते प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे खासदारांना आम्हीच खरी शिवसेना म्हणण्याचा पर्याय खुला नाहीये. पुन्हा बंड झालं तर विलिनीकरण करावंच लागेल. आता विलिनीकरण शिंदेंच्या शिवसेनेत, भाजपत की मग दुसराच एखादा छोटा पक्ष हे वेळ काळच सांगेल. दिल्लीहून प्रमोद जगतापसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.